सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। सर्व पक्षांच्या वतीनं पोलीस महानिरीक्षकांना निवेदन। आज दिनांक 15 जून रोजी सर्व पक्षांच्या वतीने पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनात म्हटलं आहे की रवींद्र अशोक सोळसे आणि भीमा शिरसाट यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या आणि त्यांचा ज्योती प्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख यांच्या विरोधातील तक्रारी अर्ज दाखल करून घ्या। ज्योती प्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख दोघे राहणार मालदाड, संगमनेर, अहिल्यानगर यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे रवींद्र अशोक सोळसे आणि भीमा शिरसाट यांच्या विरोधात खोटा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही सुद्धा अटक करून संगमनेर न्यायालयाने जामिनावर त्यांची मुक्तता केलेली आहे। जामीन झाले असता ज्योती देशमुख आणि तिचा पती प्रवीण देशमुख हे स्वतः त्यावेळेस कोर्टात हजर होते आणि यावेळेस त्यांनी रवींद्र सोळसे, भीमा शिरसाट यांना तुम्ही खालच्या जातीचे असून आमच्यासारख्या उच्च जातीच्या लोकांच्या नादी लागतात, येटपट मांग तुम्ही तुमचा बेद बघू, तुम्हाला कसं जेलमध्ये सडवतो ते बघा, अशा प्रकारे जातीवाचक भाषा वापरून धमकी दिली। त्यांनी दिनांक 23 जून रोजी रात्री 9:30 सुमारास त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आणि त्यावेळेस रवींद्र सोळसे हे मित्राच्या गाडीचा इगतपुरी येथे अपघात झाल्याने इगतपुरी पोलीस स्टेशन येथे रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत इगतपुरीत होते, त्यामुळे त्यांनी केलेला आरोप यात मोठा विरोधाभास दिसून येतोय। त्याचप्रमाणे भीमा शिरसाट हा त्याच्या राहत्या घरी होता। संगमनेर कोर्टात वाहन क्रमांक MH17CX 8460 आणि MH17CB 8055 अशी वाहने नसताना सुद्धा रवींद्र सोळसे यांनी जमा केली अशी खोटी तक्रार करण्यात आली। त्यामुळे त्या वाहनांशी रवींद्र सोळसे यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसून रवींद्र सोळसे हा अनुसूचित जातीचा असल्याकारणाने त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न प्रवीण देशमुख यांनी केला आहे। खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करून 8 दिवस पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडीचा त्रास सहन करावा लागला। रवींद्र सोळसे यांनी ज्योती प्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यास गेले असता त्यांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेतला नाही, म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून रवींद्र अशोक सोळसे, भीमा शिरसाट यांच्या विरोधातील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे आणि ज्योती प्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून पोलीस महानिरीक्षकांना करण्यात आलेली आहे। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नाशिक रोड शहर अध्यक्ष महेश भोसले यांनी सांगितले की सदर खोटा गुन्हा मागे घेऊन देशमुख नामक पतीपत्नीवर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन आंबेडकरी समाजाकडून करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे। निवेदनावर महेश भोसले, शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक रोड, रत्नाकर जाधव बसपा नेते, अनिल गायकवाड स्वारीप नेते, गणेश निकम बहुजनवादी नेते, मंगेश वाघ उपमहानगर प्रमुख वंचित आघाडी, दिनेश सोळसे मातंग समाजाचे नेते, अनिल त्रिभुवन ख्रिस्ती समाज संघटना नेते, आसिफ लाला मुस्लिम युवक नेते आदींच्या स्वाक्षरी आहेत। मागासवर्गीय बौद्ध मातंग समाजातील होतकरू व्यक्तींना यामध्ये खोटं नाटक करून फसवण्याचा प्रयत्न एक देशमुख कुटुंब करीत आहे। तर या कुटुंबियाच्या वतीने आज आम्ही पोलीस महानिरीक्षक साहेब यांना आमच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे तुमच्या निवेदनाची दखल घेऊन त्या ज्योती आणि तिचा पती प्रवीण यांना लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल व त्यांना कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल। आम्ही पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती करतो आहे, येत्या 2 दिवसात ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख यांना अटक झाली पाहिजे, अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, भीमसैनिक, दलित बांधवांच्या वतीने येत्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करणार आहोत आणि मोर्चाचं सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषण सुद्धा या ठिकाणी करणार आहे। ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख आज सातत्याने मागासवर्गीय तरुणांना उद्योगाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचं काम या ठिकाणी करीत आहे। अशा अनेक मागासवर्गीय युवकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे।
त्याचाच एक पुरावा म्हणून मित्र विकी बाळू शिरोळे सुभाष रोड या ठिकाणी त्या मित्राला त्यांनी सांगितलंय तुला पाण्याच्या बाटल्याचा व्यवसाय करून देण्यासाठी त्याच्याकडून पैसे उकळले, परंतु त्याचे पैसे कुठल्या स्वरूपात वापस न देता त्याला दमदाटी करून तुम्ही खालच्या जातीचे आहे, तुमचा व्यवसाय करायची लायकी नाही असे शब्द या कुटुंबाकडून वारंवार केले जातात। मागासवर्गीय कुटुंबातील होतकरू व्यक्तींना याच्यामध्ये पैशाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे गोळा करून त्यांची सर्रास फसवणूक या देशमुख कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे। आम्ही आज या ठिकाणी एक निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला एक इशारा देतो आहे की येत्या 2 दिवसात त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही भीमसैनिक तमाम दलित मातंग समाजातील बौद्ध समाजातील सर्व होतकरू तरुण आम्ही रवींद्र सोळशे व भीमा महेश गौतम भोसले वंचित बहुजन आघाडी नाशिक रोडचे विभागीय अध्यक्ष दिनांक नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत। नागरिकांनो सतर्क व्हा, पेट्रोल पंपावर कशी फसवणूक केली जाते हे प्रत्यक्ष बघा, पण झिरोकडे बघून आपला गैरसमज दूर करा। पेट्रोल पंप चालकांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ आली आहे। हे वर्ष किती आपल्याला लुटत होते हे लक्षात येईल आणि आपल्या जागृतीसाठी वरील व्हिडिओ पाठवत आहे, पूर्णपणे बघा असे मी आपणास नम्र विनंती करतो आहे। BBS न्यूज संचालक भरत गोसावी नाशिक, जागृत व आपली फसवणूक टाळा, पेट्रोल पंप चालकांची लूटमार थांबवा। अब आप सोचोगे सर जीरो नहीं देखे तो फिर क्या देखे? तो देखो इंडिया के 90% लोग पेट्रोल पंप पर जीरो देखने के बाद बेफिक्र हो जाते हैं और उनका खेल वहीं से स्टार्ट होता है। पेट्रोल पंप पर जीरो के बाद 1 रुपए दिखाएगा और 1 रुपए के बाद कभी कभी डायरेक्ट 5 रुपए दिखाता है। अगर 5 रुपए दिखाया और 2, 3, 4 रुपए नहीं दिखाया तो समझ जाना आप एक पेट्रोल पंप की जंप ट्रिक का शिकार हो चुके हो। इस जंप ट्रिक से लाखों लोगों को ठगा जा रहा है और इस जंप ट्रिक से आपको पेट्रोल हमेशा कम मिलेगा। अगर आपके साथ ऐसी घटना हो तो आप उस पेट्रोल पंप की शिकायत 1802-333-555 पर कर देना। अगर यह मशीन में गड़बड़ पाई जाती है तो उस पेट्रोल पंप का लाइसेंस रद्द हो सकता है। भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी नाशिक शहर कमिटी CITU कामगार भवन कॉम्रेड नरेंद्र मालुसरे संकुल खुटवड नगर कामटवाडी नाशिक 42-20-08 प्रति माननीय आयुक्त साहेब नाशिक महानगरपालिका नाशिक राजीव गांधी भवन नाशिक, माननीय विभागीय अधिकारी साहेब नाशिक महानगरपालिका सिडको विभाग नाशिक, दिनांक 14/7/2025 विषय सिडको विभागातील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत महोदय, सिडको विभागात पेलिकन पार्क ते राणीनगर, अंबड पोलीस स्टेशन ते उत्तम नगर, पवन नगर बस स्टॉप, त्याचबरोबर विजय प्रायमरी स्कूल रस्ता, पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर, दामोदर नगर, निसर्ग कॉलनी, स्वराज्य नगर, स्वप्नपूर्ती नगर, ज्ञानेश्वर नगर इथे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत आणि यासह संपूर्ण सिडको नवीन नाशिक विभागामध्ये मुख्य रस्ते तसेच कॉलनी रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडून खड्ड्यात गाडी आदळून अपघात होत आहेत। त्यासाठी पाठीमागून येणाऱ्या गाड्यांमुळे अनेक जणांचा या देखील मृत्यू झालेला आहे आणि याबाबत भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाने या स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही सिडको विभागाच्या वतीनं लक्ष दिलेलं नाही किंवा तात्पुरता खड्डा भरण्याचं किंवा डागडुजी करण्याचं काम महानगरपालिकेच्या वतीने केलं जातं। मात्र या खड्ड्यांमध्ये टाकलेली कच किंवा रेती ही पावसामुळे वरती येऊन पुन्हा अपघाताचं प्रमाण वाढलं आहे। सिडको विभागातील खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांना पाठदुखी तसेच मणक्याचे आजार यामुळे झालेले आहेत आणि त्याचबरोबर गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करून हे खड्डे कायमस्वरूपी भरले जात नसून तात्पुरती डागडुजीमुळे पुन्हा पडलेल्या खड्ड्याने पुन्हा अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे।
सिडको विभागातील मनपाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बोरगाव खरुडे रस्त्याची दुरवस्था, वाहन चालक त्रस्त, तातडीनं रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी. सुरगाणा बाजी शेख सुरगाणा तालुक्यातील बोरगाव खरुडे मार्गे कळवण तालुक्यातील खिराड या महत्त्वाच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. परिसरातील ग्रामस्थांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने बोरगाव ते खरुडे हे 4 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 1 तास लागत असल्याने रस्त्यात किती खड्डे पडले असतील याचा अंदाज येतो. हे खड्डे चुकवताना वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारीवरची कसरत करावी लागते आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी नेण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने शेतकरी आणि प्रवासी चिंताग्रस्त झालेले आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याने नागरिक आणि वाहन चालकांनी संताप व्यक्त केलेला आहे. रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी रघुनाथ भोये, जगदीश जोपळे, पुंडलिक धुळे, सचिन राऊत, राजेंद्र ठाकरे वाहन चालकांनी केली आहे. संबंधित विभागाने तात्काळ रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अन्यथा आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीनं बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. पंकज. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सोलापुरात मोहन भागवतांवर चप्पल फेकण्याचा दिला इशारा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे येत्या 17 तारखेला सोलापुरात येणार आहेत. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाच्या वतीनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ एक बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी बैठकीत अनेक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळेस काही प्रमुख व्यक्तींची भाषणे देखील झाली आणि यात महेश पवार या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चॅलेंज देत मोहन भागवत यांच्यावर चप्पल फेकण्याचा इशारा दिला आहे. काय पाहूयात.
काय आहे इशारा? माझं ओपन आव्हान आहे की इथे अधिकारी असतील किंवा सिव्हिल ड्रेसमधील काही पोलीस असतील, अरे तुम्ही प्रवीण दादावर शाही फेकली आहे, उद्याच्या येणाऱ्या गुरुवारी मोहन भागवत हे सोलापूरला येणार आहेत, त्यांच्यावर सुद्धा चपला फेकणार आमच्यासारखा कार्यकर्ता. पगार जातीचं नेतृत्व घेऊन ज्यांनी शिवाजी महाराजांच्या घरामध्ये नाताळ ज्यांनी स्वराज्यासाठी अवरात्र काम केलं, त्या प्रवीण वायकवाडांवरून जे हल्ला झालाय ही माझ्यासारख्या सामान्य महाराष्ट्राला फार मोठी खंत आहे. अरे माझं चॅलेंज आहे तुम्हाला, इथं प्रशासनामध्ये अधिकारी असतील, सिव्हिल ड्रेस मध्ये पोलीस, आणि तुम्ही प्रवीण दादावर शाही फेकली आहे. उद्याच्या येणाऱ्या गुरुवारी मोहन भागवतवर सुद्धा चपला फेकणार आमच्या सरकार कार्यकर्ता. तुम्हाला जर बहुजनाची दखल घ्यायची नसले तर आम्हाला ही रस्त्यावर उतरून करावं लागेल, कारण प्रवीण दादा ही बहुजनाचा विचाराचा वारसा आणि श्वास आहे. मित्रांनो, ही राजकीय बैठक ना, ही 18 पगार जातींचा समाजात प्रबोधन करणारे शाहू फुले आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सांगणारा ही नेतृत्व आहे. आणि ती संत स्वामी समर्थ महाराजांच्या नगरीवर घडलं. मला अक्कलकोटच्या मराठा समाजावर मी परिपूर्ण नाराज आहे, तुम्ही म्हणलाव तरी. अरे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांची गाडी अज्ञाताने फोडली. लोणार तालुक्यातील घटना. लोणार तालुक्यातील वेणी या गावात परवा झेंडा लावण्यावरून 2 गटात मोठा तणाव निर्माण झाला आहे. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना समजावत त्या गावातील वातावरण सुरळीत केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केले. आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ साळवे हे लोणार तालुका येथील वेणी या गावामध्ये पीडित दलित समाजाला भेट देऊन परत निघाले असता वेणी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर काही अज्ञात इसमांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. दगडफेक करण्यात आली, तसंच लाठीकाठीने गाडीवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी मेहकर पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे. मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळवे, राहणार मलकापूर. आज दिनांक 15 रोजी वेणी येथे आमच्या दलित समाजावर झालेल्या अन्यायाबद्दल आमचे नेते राष्ट्रीय नेते जयदीपजी कवाडे यांच्या आदेशावरून त्या गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी गेलो असता परत येताना काही लोकांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या गाडीचे नुकसान केले, गाडीवर मारझोड केली आणि आमचा एक मनुष्य कुठेतरी मिसिंग झालेला आहे. वेणीवासियांना, माझ्या समाजात सगळ्या लोकांना शांतता, त्यांनी शांतता ठेवावं. शांततेमुळे सगळं काही होतं. ओके, जय. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या ताप कल्याणमध्ये 41 पैकी 21 सरपंच पदे महिलांसाठी राखीव. कल्याण सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका प्रलंबित होती. त्या याचिकेचा निकाल 6 मे 2025 रोजी लागला. त्यानंतर त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत या ठिकाणी आज घेण्यात आली होती. सदरची सोडत उपविभागीय अधिकारी माननीय श्री विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली. पंचायत समिती कल्याण येथील सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार उपस्थित होते आणि सर्वांच्या समक्ष त्या ठिकाणी आपण सोडत काढली. 41 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. 3 ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. 11 ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे आणि उरलेल्या 24 ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमाती यांचं आरक्षण
लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं। याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं जे यापूर्वी करण्यात आलेलं आरक्षण होतं त्याच्यामध्ये बदल झाला नाही, फक्त त्याच्यामध्ये स्त्रियांचं आरक्षण होतं जे चिठ्ठी टाकून पूर्वी काढण्यात आलं होतं, ते पुन्हा चिठ्ठी टाकून काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी काढण्यात आलं। पैकी 5 पदं जी आहेत ती नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहेत। 24 खुल्यापैकी 12 जे पदं आहेत ती सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहेत। चिठ्ठी पद्धतीनं या ठिकाणी आपण ती सर्व जी प्रक्रिया पार पाडलेली आहे। 41 एकूण सरपंच पदं आहेत, त्यापैकी 21 सरपंच पदं जी आहेत ती महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत। कधीपर्यंत अर्जुना धरणाचे मनमोहक दृश्य पावसामुळे अधिकच खुलले। जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ होऊन पाणी विसर्जित होत आहे। राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान सांडव्यावरील विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ होते आहे। यामुळे जलसंपदा विभागामार्फत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दिव्यांग कुटुंबाच्या घरावर JCB, संसार उद्ध्वस्त, झाडांची कत्तल, कसलीही नोटीस न देता प्रशासनाची धडक कारवाई। बीडच्या पाटोदा शहरात एक हृदयद्रावक प्रकार समोर आलेला आहे। पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानक JCB फिरवण्यात आला आणि त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाला। घर तुटत असताना दिव्यांग व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या पायावर लोळण घालत विनवणी करत होता। काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे आणि एवढंच नाही तर परिसरातील 25 ते 30 झाडांची निर्दयपणे कत्तल करण्यात आली आहे। पाटोदा 35 वर्षापासून मी इथं आहे। मी प्रत्येक बारच्याने आल्यानंतर मला शासनाने प्रत्येक बारच्याला मागणी करून मी ह्या जागेवर मी 4 कंपाऊंड केलेलं होतं आणि आज मी पासा पाणी आणून 200 रुपये लिटर ट्रिपने पाणी आणून मी झाडं जगवले होते आणि आता आता चहा पाण्याचा व्यवसाय करते माझं पोरग अपंग आहे। वाटलं तर येऊन जागेवर बघायचं आमच्या हाल काय येतं, पण हे झाडं मी पाणी लेकराला इतकं घातलं नसेल एवढं घातलंय मी कशामुळे एवढे आमच्यावर अत्याचार, एवढा 330 गायरान आहे, त्याच्यात एक माणूस उठवला नाही ना आमचंच का पाडण्याचं। 330 एकर गायरान आहे, मी सगळा आराखडा काढलेला आहे, मग त्यातला एक विकास काय उठवला नाही ह्याच्यातला अतिक्रम। तुम्हाला ह्या संदर्भात काय नोटीस दिली त्या का? आम्हाला ह्याची नोटीस बिटीस काय चालेल? आम्हाला नोटीस नाही कुठली काय नाही। ती म्हणले भाकऱ्याच्या वस्तीवर भाकऱ्याला दिले का नोटीसी, त्या भाकऱ्याच्या लोकांना नोटीस दिलेल्या एवढ्या सांगितल्या होत्या आम्हाला कसलीच नोटीस आलेली नाही। तुम्ही इथं किती झाडे लावले होते? आंब्याचे झाड तुम्हाला सांगते, अजून फणसाचे झाड होते माझे, नारळाचे झाड होते। तुम्ही इथं किती दिवसापासून राहतात? 30 वर्ष आम्ही माझ्या लेकरांमध्ये सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागे बारकू सोपान पवार या पारधी समाजाचं कुटुंब अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवरती घर करून राहत होतं, पण काल कसली नोटीस न देता त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। पाटोद्याचे तहसीलदार आणि पोलिसांनी ही कारवाई केली। पावसाळा सुरू असताना आदिवासी समाजाच्या पारधी कुटुंबाला त्या ठिकाणी बेघर करण्यात आलेलं आहे। मी प्रश्न विचारतोय पालकमंत्री अजित पवार यांना की या बीड जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही पालकमंत्री तिथं पारधी समाज सुरक्षित नाही। अजितदादा पवार लाज वाटली पाहिजे की पावसाळ्यामध्ये पारधी समाजाला बेघर केलंय आणि बेघर करत असताना दिव्यांग असलेला अपंग असलेला तरुण पोलिसांच्या पायावरती बुटावरती डोकं ठेवून विचारतोय की आम्ही कुठं जायचं, त्याला बेघर करून काय मिळालं? शहराचा सहारा घेणाऱ्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात येऊ द्यायचंच नाही का? हा प्रश्न सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेना विचारत आहे आणि या घटनेचा निषेध करून तहसीलदार आणि पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे। पारधी समाजाच्या या कुटुंबाला घर मिळालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे। तात्काळ त्याला पाटोद्याच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची परवानगी देऊन जोपर्यंत शासकीय घर मिळत नाही तोपर्यंत शासकीय विश्रामगृहामध्ये त्याला ठेवण्यात यावं अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसार. पिस्तूल हातात घेऊन फोटो काढून दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना केज पोलिसांनी केली अटक. बीडच्या केज पोलीस ठाणे हद्दीत पिस्तूलसोबत फोटो काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना केज पोलिसांनी अटक केलेली आहे. 4 दिवसांपासून या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू होता. देवगाव येथील 3 जणांनी पिस्तूलसोबत फोटो काढून व्हायरल केला. व्हायरल केलेला फोटो पोलिसांना आढळल्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध घेतलाय. मात्र आरोपी आढळून आलेले नाहीत. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या फोटोची दखल घेत पोलिसांनी अखेर तिघांना अटक केली असून चौकशी सुरू आहे. पोलीस स्टेशन जिल्हा बीड येथे दिनांक 11/7/2024 रोजी हद्दीतीलच देवगाव या गावातील 3 इसम गणेश अर्जुन मुंडे, रामदास जगन्नाथ मुंडे आणि पांडुरंग रामा मुंडे हे 3 इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलीस पथक देवगाव या गावी रवाना केलं आणि या 3 इसमांचा शोध घेतला असता ते 3 इसम मिळून आले नाही. त्यानंतर आम्ही या घटनेसंबंधाने केज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे 3 इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून समाजामध्ये आणि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत निर्माण करत असल्याबाबत निष्पन्न होत असल्याने सदर 3 इसमांच्या विरोधात आम्ही भारतीय न्याय संहिता कलम 353, शस्त्र अधिनियम कलम 3, कलम 25, त्याचसोबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 123, 37(1) आणि 135 या कलमांनी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आमचं केज पोलीस स्टेशनचं पथक तपास करत आहे आणि आरोपींकडे चौकशी सुरू आहे. त्या संदर्भातले पिस्टल वगैरे काही जप्त केले का? त्या अनुषंगाने काही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली? यातील 3 आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पिस्टल संदर्भात काही तुम्हाला माहिती मिळाली, कुठे होती किंवा त्यांच्याकडे होती? पिस्टल संदर्भात आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि त्या संबंधाने पिस्टल आणि पिस्टल मालकाचा शोध सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सांगळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक आणि खाऊचं वाटप. देवळाली कॅम्प प्रतिनिधी. राहुरी येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल राहुरी नाशिक या शाळेत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सांगळे यांचे औक्षण शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पेढा भरवत केलं आणि याप्रसंगी इयत्ता 1ली ते 5वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ता प्रवीण सांगळे यांनी शालेय उपयोगी वह्या, पुस्तक, खोडरबर, खाऊचे वाटप केले. वही, पेन. या अगोदरही प्रवीण सांगळे यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी मदत केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी पिण्यासाठी पाण्याची टाकी भेट दिली आहे. शाळेच्या प्रांगणात वृक्ष देण्यात आले होते आणि मागील वर्षी विद्यार्थ्यांना पावसाळी छत्र्यांचं वाटप करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सांगळे यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात, असे राहुरी जिल्हा परिषद प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती पांढरे यांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिक रामा सांगळे, मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संतोष भागवत आदींनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर राहुरी येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी घोरपडे, रामा सांगळे, सुखदेव बोडके, सुनील पानसरे यांच्यासह मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संतोष बाबा भागवत, युवा मोर्चाचे नाशिक जिल्हाध्यक्ष निलेश वैष्णव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश फ्रेंड सर्कलचे अक्षय पानसरे, विक्रम सांगळे, प्रशांत पानसरे, गोविंद सांगळे, मिलिंद निर्भवणे, बंटी गायकवाड, मंगेश सांगळे, सचिन सांगळे, अनिकेत मानकर, सौरभ सांगळे, विवेक निर्भवणे, आकाश गायकवाड, शिवम कापसे, आदित्य आव्हाड, आकाश घुगे, साईल बोडके, भरत सांगळे, अमोल पानसरे, अंगणवाडीच्या शिक्षिका जया पानसरे आणि जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूलच्या अध्यक्ष अर्चना सांगळे, शिक्षिका शुभांगी पाटील यांच्यासह राहुरीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
भारत चव्हाण, BBS न्यूज, राहुरी, गाव भगूर, नाशिक. एवढे कनेक्टेड नाही, पण एक समाजकार्य, समाज नेता म्हणून माझ्यासाठी तरी ते माझे भाऊ आहेत, माझे दादा आहेत, मुलांचे आवडते दादा आहेत. तर त्यांनी दरवर्षी न चुकता माझ्या शाळेमध्ये हा वाढदिवस साजरा केलेला आहे. आणि माझ्या शाळेमध्ये काय काही नको, सगळ्यात महत्वाचं सांगण्यासारखं, जर म्हणतात ना की एक हिरो असतो मागे लपलेला, तो हिरो म्हणजे एक बेस्ट हिरो, एक बेस्ट भाऊ माझ्यासाठी. का ही इमारत जी शाळेची उभी राहिलेली आहे, आपल्याला मी सगळ्या गावातल्या लोकांना तर उभं केलंच, सरपंच उपसरपंच तर उभे केलेच, परंतु ही गावाची एवढी मोठी इमारत जर बांधली असेल ना, ती बांधताना जी मागे भूमिका होती सगळ्या ग्रुपची, आपली फ्रेंड सर्कलची, जी गणेशा फ्रेंड सर्कलची जी ग्रुपची जी लीडर आहेत आपले प्रवीण दादा, तर ती जी भूमिका होती त्यावेळेस माझी शाळा, खरंच सांगते की माझी शाळा आणताना जे हातभार लावलेत त्यांनी, ते हातभार अतिशय महत्वाचे आहेत. माझ्या शाळेला ह्या इमारत बांधताना त्यांचं जे सहकार्य आहे, कारण आज ती इमारत नसती उभी राहू शकली, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यांची आभारी आहे. माझ्या शाळेला पाणी नव्हतं, मला पाणी प्राप्त करून दिलं. माझ्या मुलांना दरवर्षी लेखन साहित्य खूप जास्त लागतं, ते लेखन साहित्य ते अगदी आठवणीने विचारतात, ते मला की काय हवं काय नको, ते माझ्या शाळेला उपलब्ध करून देतात. जे पण पाहिजे ते मला मिळतं इथे, त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. आमच्या शाळेला पण त्यांनी बाग दिलेले आहेत, बाकडे दिलेले आहेत, त्यासाठी पण मी त्यांची आभारी आहे. मी त्यांना आता पुन्हा मी आता एवढं काय दिलेलं आहे, मी पुन्हा आणखी एकदा मागणी करणार आहे त्यांच्याकडे. त्यांनी मला सांगितलेलं आहे की आपल्या शाळेला आपण ते जे गट्टू आहेत ना ते बसून घेऊन असं सांगितलेलं आहे. आणि लवकरच त्यांनी आणखी एक आश्वासन पण दिलेलं आहे मला की खूप वर्ष झालेलं, आता शाळा तर बांधून झालेली आहे, आपल्या शाळेचं योगदान मी तर म्हणते अगदी वाखाण्यासारखं आहे. शाळेची इमारत उभं राहिलेली आहे, आपली इतकी मजबूत इमारत बनवलेली आहे. आज स्लॅब नव्हते, एका वर्गाला स्लॅब नव्हता, तर दोन्ही वर्गाला आपण स्लॅब बनवले गावातल्या सगळ्या लोकांनी मिळून, प्रवीण दादाने मिळून. मला वॉल कंपाऊंड नाही आहे. आणि आता परवाची घटना घडली आहे, एक मुलगा खेळता खेळता अगदी रस्त्यावर गेला, तो पडला, पण गाडी जवळ येऊन ब्रेक लावून गाडी तिथेच थांबली. म्हणजे कसं माहिती का, मला वॉल कंपाऊंडची खूप गरज आहे. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करेन सगळ्यांना, कारण की तुम्ही इथे उपस्थित आहात, सगळे ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत, आपल्या गावाचे समाज सुधारक नेते उपस्थित आहेत प्रवीण दादा, तर मी त्यांना विनंती करेल की आपल्या शाळेला लवकरात लवकर, म्हणजे टॉयलेट बाथरूम होतं तेही त्यांनी उपलब्ध करून दिलं, ग्रामसेवकांशी बोलून त्यांनी ते उपलब्ध करून दिलं, त्याचबरोबर त्यांनी आता हे वॉल कंपाऊंड सुद्धा त्यांनी उपलब्ध करून द्यावं. त्यांनी वरती तुमच्या सगळ्यांच्या हातभार लागल्याशिवाय, तुमची हात वरती गेल्याशिवाय मला लवकरात लवकर वॉल कंपाऊंड मिळणार नाही. आणि आताची तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दाखवली आहे मोठ्या प्रमाणात, हीच उपस्थिती तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांना जर दिली तर मला लवकरात लवकर वॉल कंपाऊंड सुद्धा भेटेल. तर मी त्यांनी जे हे प्रत्येक विद्यार्थ्याला 4-4, 5-5 साड्या आणलेल्या आहेत, लेखन साहित्य आणले, आयडेंटिटी कार्ड सुद्धा आणलेले आहेत. तर आज आपल्या प्रवीण दादाच्या हस्ते, त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या मित्रमंडळीच्या हस्ते, त्याचबरोबर गावातले ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत यांच्या हस्ते, आपल्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्या हस्ते मी त्यांना विनंती करेन की त्यांनी इथलं कार्य त्यांच्या हस्ते हे वाटपाचं कार्य सुरू करा. त्यांचा वाढदिवस आपण इथं साजरा करत आहोत. मित्रांनो, या ठिकाणी प्रवीण भाऊ सांगळे हे वाढदिवस शाळेतील मुलांमध्ये, मित्र परिवारामध्ये साध्या पद्धतीने साजरे करतात. आज या प्रवीण भाऊचं कामकाज जर सांगायचं झालं, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात प्रवीण भाऊ. आजपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये काही मदत असेल, गावातील गोरगरीब कोणी पोलीस स्टेशन मध्ये अडलेला असेल, कुणावर खोट्या नाट्या केसेस कोणी केल्या असेल, तर त्यावेळेस प्रवीण भाऊ सांगायला जर त्या आई वडील व्यथा सांगत असतात, ती व्यथा सांगतानंतर प्रवीण भाऊ कोणते आढेवेढे न घेतात ताबडतोब त्या ठिकाणी जातात व त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि त्या कुटुंबाची त्या ठिकाणी सोडवणूक करतात. शाळेचं तर ज्या गावातील समस्या असतील, गावातील ग्रामपंचायतीच्या समस्या असतील, हे प्रवीण भाऊ सांगळे या ठिकाणी करतात. आणि त्यानंतर आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या महादेव मंदिर येथे जे बाकडे टाकलेले आहेत, जे शेड मारलेले आहेत, बाकडे टाकलेले आहेत, हे बाकडे हे प्रवीण भाऊ सांगळे टाकलेले. प्रवीण या कामकाजामध्ये आडेवेडे कुठेही घेत नाही, ना राजकारण करत नाही. राजकीय वळण असतं प्रवीण भाऊच्या मागे आहे, पण गावाच्या कामासाठी कोणत्याही कामासाठी प्रवीण भाऊ हा राजकारण करत नाहीये. असं या प्रवीण भाऊचं कामकाज या ठिकाणी माझं तर मत आहे तरुणांना सांगणे तर प्रवीण भाऊच्या वाटेवर तुम्ही चला, प्रवीण भाऊच्या पाठीशी तुम्ही राहा. गावचा कारभार अशा होतकरू मुलांना, अशा चांगल्या मुलांना जे एज्युकेटेड आहेत, आजपर्यंत अनएज्युकेटेड लोकांनी कारभार केलेला आहे, पण एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्या हातात कारभार द्या. गाव असा सुरळीत चालेल. गावाला निधी मिळवायचा असेल, कुठेही
पंचायत समितीचा निधी मिळवायचा असेल तर प्रवीण भाऊ कायम अग्रेसर असतात. काही वेळेस ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत हे काय करतात, काही सांगत नाहीये, मनमानी कारभार करतात. पण नाही, प्रवीण भाऊ गावकऱ्यांना व्यवस्थित विचारात घेतात. आज त्याच्या वाढदिवसाला बघा, ज्येष्ठ नागरिक इथं उभा आहेत. या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक आहे आणि आमच्या शिक्षिका पांढरे मॅडम, शुभांगी पाटील मॅडम, जया मॅडम, त्या ठिकाणी चाची मॅडम, हे सर्व इथं आहेत. त्यांना विचारा का प्रवीण भाऊचं कामकाज कसं आहे. असा आज प्रवीण भाऊचा वाढदिवस हा आम्ही कुणी नाही केला, पण या शाळेतील मुलांसाठी आणि शाळेमध्ये हा होतोय. आणि त्या निमित्तानं प्रवीण भाऊ दरवर्षी मुलांना वह्या, पुस्तकं, दप्तर, कंपास पेटी जे आवश्यक मुलांना, विद्यार्थ्यांना जे आहे असे प्रवीण भाऊ या ठिकाणी आपल्याला देत आहेत. अशा प्रवीण भाऊच्या पाठीशी माझं तर मत तरुणांनी आणि सर्व गावकऱ्यांनी असावं, जेणे गाव सुरळीत आणि एकीने गाव राहील असं प्रवीण भाऊचं कामकाज आहे. या ठिकाणी या प्रवीण भाऊंना मी स्वतः वैयक्तिक त्याला या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. प्रवीण भाऊ, तुझं कार्य असंच चालू दे, तुझ्या पाठीमागे आम्ही सर्व राहू. हे कामकाज चालू दे. गावचं मोठेपण, गावाला मोठं कर आणि या शाळेला सर्वात जास्त मोठं कर. या ठिकाणी एक नमूद करावंशी वाटतं, या शाळेमध्ये विद्यार्थी वाढलेत, या आमच्या पांढरे मॅडम, पाटील मॅडम यांच्यामुळे विद्यार्थी वाढलेत. कारण जीव तोडून काम करतात. गोरगरिबाच्या मुलांना जर काही नसलं, ते स्वतः पदर खर्च करून त्या मुलांना बुट असतील, चप्पल असेल, काही कमी असेल त्या मुलांना ते आमच्या पांढरे मॅडम, शुभांगी पाटील मॅडम करताय. या ठिकाणी हे पण नमूद करावं अशी वाटतं. प्रवीणला या वाढदिवसाच्या लाख लाख माझ्या सांगळे कुटुंबाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. आमचे गावचे प्रेम भाऊ सांगळे, आज त्यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त आज बालवाडीच्या शाळेमध्ये शिक्षिका, सर्व वयस्कर लोक, गुरुजन वर्ग आणि ते ज्या काही समाज कार्यामध्ये आज ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतीत त्यांनी जिल्हा लेवलला जावा, जिल्ह्यातून पूर्ण आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्या राज्यापीठावरती बसावा, ही आमची सगळ्याची इच्छा आहे. त्यांना पुढं काढण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. आज आपण सांगतो साध्या साध्या, आपण शेवटपर्यंत साध्या, काही डायरेक्ट नाही का केंद्रात सुद्धा बसू शकतो आपण. जसे देवीदास पिंगळे कशातच काही नव्हते, पण छोटे छोटे सदस्य ग्रामपंचायत, त्यांच्यानंतर झेडपी, आमदार, खासदार, म्हणजे हळूहळू ते पुढे गेले. तसंच आपण नाही का प्रवीण भाऊला जर साथ दिली तर ते पण हळूहळू पुढे जातील. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ते आयुष्य त्यांचं सुख समृद्धाचं, आनंदाचं भरभराट जाओ, दीर्घ आयुष्य जाओ. जय श्री महाकाल भैरव. आदेश.